तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आलाय, काहीतरी वेगळं करायचंय? चला तर मग येणाऱ्या आषाढी एकादशीला आपण करूयात सुरईच्या वड्या म्हणजेच खांडवी. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. सुरईच्या वड्याच, परंतु त्या उपवासाच्या. अगदी सोप्या पद्धतीनं अशासाठी म्हटलं, कारण या वड्या करण्यासाठी आपल्याला कोणतेही जिन्नस तासनतास भिजवायचे नाहीये, ना ते फर्मेंट करण्यासाठी ठेवायचे. शिवाय परततही बसायचं नाहीये. अगदी इन्स्टंट म्हणजे इन्स्टंटच. कसं तेच पाहूया. उपवासाच्या सुरईच्या वड्या, ते सुद्धा उपवासाच्या झणझणीत चटणीसहित. उपवासाची सुरईची वडी म्हणजेच उपवासाची खांडवी करण्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी भगर म्हणजेच वरई घ्यायची, अर्धी वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी घरचं घट्ट ताजं दही घ्यायचे. दही आपल्याला खूप आंबट घ्यायचं नाहीये. हे सगळे जिन्नस आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायचेच आहेत. शिवाय 2-3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून देखील घ्यायचे. सर्वप्रथम आपल्याला साबुदाणा 2-3 वेळा अगदी हलक्या हातानं पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं, एकदम कडकडीत गरम पाणी घालायचे. साबुदाण्यावर झाकण ठेवायचे आणि हा साबुदाणा आपल्याला कमीत कमी 1 तास भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर देखील भिजत ठेवू शकता. जसा साबुदाणा खिचडीसाठी आपण साबुदाणा भिजवतो ना, तसाच मऊसर साबुदाणा भिजायला हवा. वरई म्हणजे भगर देखील आपल्याला 2-3 वेळा पाण्यानं चोळून अगदी हलक्या हातानं स्वच्छ धुवून घ्यायची. वरईतलं सगळं पाणी निथळून काढायचंय आणि आता वरईमध्ये आपल्याला अर्धी वाटी घरचं घट्ट ताजं दही घालायचं. ते वरईमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. वरईवर झाकण ठेवायचंय आणि ही वरई आपल्याला कमीत कमी 15 मिनिटं झाकून भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची. वरई 15 मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित भिजते. वरईमध्ये गरम पाणी घालायचं नाहीये, वरईमध्ये थंडच पाणी घालायचंय. फक्त साबुदाण्यामध्ये कडकडीत गरम पाणी घालायचंय. आज आपण इन्स्टंट उपवासाची सुरईची वडी म्हणजेच उपवासाची इन्स्टंट खांडवी करतोय, म्हणून आपण गरम पाणी आणि दही यांचा वापर करतोय. खांडवी बरोबर खाण्यासाठी आपल्याला एक उपवासाची चटणी देखील लागणार आहे. ही उपवासाची चटणी कशी करायची ते आता आपण पटकन पाहूया. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला 4-5 तिखट हिरव्या मिरच्या, 2 चमचे शेंगदाण्यांचा बारीक कूट, 2 चमचे किसलेलं ओलं खोबरं, अर्धा इंच आल्याचा तुकडा, पाव चमचा जिरं, पाव चमचा मीठ, 2 चमचे साखर आणि अर्ध लिंबू पिळायचे. लिंबाऐवजी तुम्ही 2 चमचे दह्याचा देखील वापर करू शकता, परंतु आपण भगरमध्ये दह्याचा वापर केलाय म्हणून आता आपण लिंबाचा वापर करतोय. लिंबाचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण साखरेचा वापर केलाय, परंतु जर तुम्ही दही लिंबू काहीच नाही वापरलं तर मग साखर नाही वापरायची. मूठभर देठासहित गावरान कोथिंबीर देखील घालायची. जर तुम्ही उपवासाला आलं, जिरं आणि कोथिंबीर खात नसाल तर नाही घातले तरी चालणार आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये अजिबात पाणी न घालताच बारीक करायचे. जर सुरुवातीलाच पाणी घातलं ना तर मग आपले सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये नुसतेच फिरत राहतात, लवकर बारीक होत नाही. म्हणून सगळे जिन्नस बारीक झाल्यानंतर त्यात पाणी घालायचे आणि मग पुन्हा मिनिटभर फिरून घ्यायचे. आपल्याला चटणी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे ना, त्याप्रमाणे पाण्याचा वापर करायचा आहे. आपली चटणी तयार झाली. आता ती आपल्याला एका वाटीत काढून घ्यायची. 1 तासानंतर साबुदाण्यावरचं झाकण काढायचंय. हे पहा, आपला साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजलाय, अगदी थोडा सुद्धा कडक राहिलेला नाहीये. जर तुमचा साबुदाणा थोडा कडक राहिला असेल तर आणखी 15-20 मिनिटं भिजू द्या, परंतु साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजायला हवा. वरईवरचं म्हणजे भगरवरचं देखील झाकण काढायचंय. भगरनं बऱ्यापैकी पाणी शोषून घेतलंय. अगदी 2-3 चमचे पाणी राहिले, ते काढण्याची गरज नाहीये. आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला आपण भिजून घेतलेला साबुदाणा, भगर म्हणजेच वरई, 2 तिखट हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचे काप आणि पाव चमचा जिरं घालायचे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरवर पाणी न घालता सुरुवातीला बारीक करून घ्यायचे आणि सगळे जिन्नस बारीक झाल्यानंतर मग यामध्ये आपल्याला जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी व्यवस्थित फिरतील आणि बारीक होतील इतपतच पाणी घालायचे. मी अर्धी वाटी पाणी घातलंय. आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित बारीक झाले आहेत. आपलं मिश्रण खूप घट्ट झालेलं नाही आणि खूप पातळी झालेलं नाहीये. आता एका भांड्यावर आपल्याला अशा प्रकारे गाळणी ठेवायची आहे आणि या गाळणीमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण घालायचंय आणि चमच्याच्या साहाय्यानं हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचंय. म्हणजे यामध्ये जर काही जाड कण राहिले असेल ना तर ते गाळले जातात. मिश्रण नक्की गाळून घ्यायचंय. मिश्रण जर गाळून नाही ना घेतलं तर मग आपली सुरईची वडी व्यवस्थित अखंडपणे वळली जाणार नाही, मध्येच तुटेल, चिरटेल, फाटून तिचे तुकडे पडतील. अखंड अशी सुरईची वडी होणार नाही. आपलं सगळं मिश्रण गाळून झालं, अगदी पाव चमचा जाड करून राहिले. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता यावर झाकण ठेवायचंय आणि हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवून द्यायचंय, म्हणजे ते थोडंसं मुरेल. जोपर्यंत हे मिश्रण मुरतंय तोपर्यंत आपल्याला
गॅसवर एका स्टीमरमध्ये 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आणि आपल्याला ज्या प्लेटमध्ये ही सुरईची वडी करायची आहे ना, त्या प्लेटला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचंय. आपण उपवासाची खांडवी करतोय त्यामुळे शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केलाय किंवा सरळ साजूक तूप लावायचंय. आता या दोन्ही प्लेटमध्ये आपल्याला 2-2 पाया मिश्रण घालायचंय आणि ते अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचंय. आपण उन्हाळी वातावरणामध्ये कसं तांदळाच्या सालपापड्या करण्यासाठी मिश्रण प्लेटमध्ये पसरवून घेतो, अगदी तसंच हे मिश्रण पसरवून घ्यायचंय. सगळीकडे एकसारखं मिश्रण पसरायला हवं. त्यासाठी आपलं ताट देखील प्लेनच असायला हवं. सुरईची वडी पातळच असते, खूप जाड नसते, म्हणून आपल्याला खूप मिश्रण घालायचं नाही, अगदी 2 पायाच मिश्रण घालायचंय. आपण आज जे प्रमाण पाहतो ना, त्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या 4 प्लेट तयार होतात. परंतु स्टीमरमध्ये 2च प्लेट बसतायत, म्हणून मी आता 2च प्लेटमध्ये मिश्रण भरून घेतलंय. एवढं सगळं करेपर्यंत स्टीमरमधलं पाणी गरम झाले. मी स्टीमरच्या तळाशी एक स्टीलची रिंग ठेवली आहे. या स्टीलच्या रिंगवर आपल्याला एक प्लेट ठेवायची आणि या प्लेट नंतर आपल्याला एक जाळी ठेवायची आणि या जाळीवर दुसरी प्लेट ठेवायची. तुमच्याकडे जर ढोकळा करण्याचं स्टीमर असेल ना, तर मग स्टँड जाळी काहीच ठेवावं लागत नाही. आता स्टीमरला झाकण लावायचे, गॅसची फ्लेम मोठी करायची आणि फक्त 3च मिनिटं मोठ्या आचेवर हे मिश्रण आपल्याला वाफवून घ्यायचंय. 3 मिनिटानंतर झाकण करायचंय. पाहताना तुम्ही आपलं मिश्रण पूर्णपणे कोरडं झालंय. आता हे पूर्णपणे शिजलंय की नाही हे पाहण्यासाठी याला बोटं लावून पाहिजेत. हे पहा, बोटांना आपलं मिश्रण अजिबात चिकटत नाहीये, याचा अर्थ आपलं मिश्रण पूर्णपणे शिजलंय. आता गॅस बंद करायचा आहे आणि या दोन्ही प्लेट आपल्याला बाहेर काढून घ्यायच्यात आणि नंतर दुसऱ्या 2 प्लेट वाफवण्यासाठी ठेवून द्यायच्यात. आता या दोन्ही प्लेट आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायच्यात. जोपर्यंत या प्लेट थंड होत आहेत तोपर्यंत आपण सुरईच्या वडीवर घालण्यासाठी एक फोडणी तयार करायची. त्यासाठी एका फोडणी पात्रामध्ये आपल्याला 2 चमचे शेंगदाणा तेल कडकडीत गरम करून घ्यायचंय आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि 2 तिखट हिरव्या मिरच्यांचे काप घालायचे. तोपर्यंत आपलं प्लेटमधलं मिश्रण पूर्णपणे थंड झालंय. आता हे मिश्रण आपल्याला हे पासुरीच्या साहाय्यानं कडांनी असं सोडून घ्यायचंय. नुकतीच आपण जी फोडणी तयार केली आहे ना, त्या फोडणीतलं तेल अशा पद्धतीनं ब्रशच्या साहाय्यानं आपल्याला मिश्रणाला लावून घ्यायचे आणि या मिश्रणावर आपल्याला 2-3 चिमूट तिखट लाल मिरची पावडर भुरभुरून घ्यायची. तिखट लाल मिरची पावडर म्हणजे मसाला पावडर नाही, जी फक्त मिरच्यांपासून तयार केली जाते ना, ती तिखट लाल मिरची पावडर. कारण आपण उपवासाची सुरईची वडी करतोय. मिरची पावडरमुळे खूप छान चव येते. आता ताटामधील या मिश्रणाला आपल्याला उभे 3 छेद द्यायचे, म्हणजे साधारणपणे 2 इंचाचा एक छेद असेल. पाहताय ना तुम्ही, छेद देताना मिश्रण सुरीला अजिबात चिकटत नाहीये ना फाट. याचा अर्थ आपलं प्रमाण अगदी परफेक्ट होतं. ते वाफवलंही मस्त, त्यामुळे ते कच्चं राहिलेलं नाहीये. आता यावर आपल्याला किसलेलं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली मिरची अशा पद्धतीनं पसरवून घ्यायची आहे. आता आपल्याला प्रत्यक्ष सुरईची वडी करायला सुरुवात करायची. त्यासाठी हे मिश्रण सुरीच्या साहाय्यानं टोकाला प्रथम व्यवस्थित सोडून घ्यायचंय आणि नंतर याचा आपल्याला रोल तयार करायला घ्यायचा आहे. टोकाला आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित सुटलेलं आहे. आता याचा आपल्याला अशा पद्धतीनं रोल करायला सुरुवात करायची. त्यासाठी ही पट्टी आपल्याला आपल्याकडे रोल करत आणायची आहे. पाहताय ना तुम्ही, आपला कसा सहज रोल तयार होतोय, अजिबात चिकटत नाहीये. परंतु लक्षात ठेवा, जर रोल चिकटलाच तर काय करायचं, अगदी पाव चमचा पाणी ताटामध्ये म्हणजे पट्टीच्या खाली घालायचं, म्हणजे मग आपली ही पट्टी चिकटत नाही, सरसर सरसर रोल तयार होतो. माझा रोल चिकटत नाहीये, परंतु तुम्हाला दाखवायचंय म्हणून मी थोडंसं पाणी घालतोय. मिश्रण जर पूर्णपणे व्यवस्थित शिजलं नसेल किंवा मग थंड झालं नसेल तर मग अशा प्रकारे पट्टी ताटाला चिकटू शकते. पाहताय ना तुम्ही, आपली सुरईची वडी किती पातळ आणि गोल गरगरीत तयार झाली आहे, अजिबात चिकटली नाहीये. दिसते ना अगदी रेग्युलर सुरईच्या वडीसारखीच. सगळ्या पट्ट्या आपल्याला अशा पद्धतीनं सोडून घ्यायच्या. रोल करताना आपली एकही पट्टी ताटाला चिकटली नाहीये, अगदी सरसर सरसर रोल तयार झालेत. समजा ही उपवासाची सुरईची वडी नाहीये असं समजून आपण यामध्ये हळद घालून ही वडी केली असती ना, तर अगदी रेग्युलर हुबेहूब सुरईच्या वडीसारखी ही वडी दिसली असती. कोणाला सांगूनही खरं वाटलं नसतं की उपवासाची सुरईची वडी आहे की नाही करायला सोपी, शिवाय इन्स्टंट आणि नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी, ते सुद्धा पोटभरीचं आणि स्वादिष्टही. यामध्ये तुम्ही जे जिन्नस उपवासाला खात नाही ते नाही घातले तरी सुद्धा आपली सुरईची वडी तितकीच स्वादिष्ट होणार आहे. अगदी तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल तरी सुद्धा. तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मग येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे उपवासाची सुरईची वडी म्हणजेच खांडवी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज
नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.